राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दोन गट पडून आमदारांनी अजित पवार यांना समर्थन दिलं आहे। मात्र अजित पवार गटातील आमदारांची घरवापसी होताना दिसत आहे। शरद पवार यांच्या गळाला अजित पवार यांच्या गटातील आणखी एक आमदार लागल्याची शक्यता आहे। अजित पवार गटाचे सिंदखेड राजाचे आमदार राजेंद्र शिंगणे हे शरद पवार यांच्या गळाला लागल्याची चर्चा सुरू झालेली आहे। वर्ध्यातील एका कार्यक्रमात राजेंद्र शिंगणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे। या कार्यक्रमात शरद पवार हे देखील तिथे उपस्थित होते। यावेळी अजित पवार यांच्या सोबत नाईलाजाने गेल्याचं राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलंय। तसेच राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी शरद पवार यांचं तोंड भरून कौतुक देखील केलंय। वर्ध्यात माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे हे देखील एकाच मंचावर उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमात बोलताना राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांचे कौतुक करत आभार देखील मानले आहेत। आयुष्यभर शरद पवार यांचा ऋणी राहणार असून त्यांनी नेहमीच सहकार्य केल्याचं शिंगणे म्हणाले। यावेळी त्यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचे कारणही सांगितलंय। 30 वर्षे झाली शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील काम करतोय। माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये शरद पवार यांचा मोठा वाटा असल्याचं मी मान्य करतोय। आयुष्यभर मी निश्चितपणे त्यांचा ऋणी राहणार आहे। परंतु मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजाने अजित पवार यांच्या सोबत गेलो। आता राज्य सरकारने जिल्हा सहकारी बँकेला 300 कोटी रुपये दिले आहेत। परंतु निश्चितपणे शरद पवार हे नेहमीच माझ्यासाठी आदरणीय राहतील असं आमदार राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलंय। दरम्यान राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। अजित पवारांनी बंड केल्यानंतर राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता। यावेळी सुरू असलेल्या काका पुतण्या वादातही शिंगणेंनी अजित पवारांची बाजू घेतली होती। दादांना मुख्यमंत्री होण्यापासून काकाही रोखू शकत नाहीत असं शिंगणे यांनी म्हटलं होतं। राजेंद्र शिंगणे खरंच पवार गटात जातील का, यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।